नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज मी फणस आणायला जाते। हे काय करते ग? दात मारते, मग कडू येणार नाही। असं काय हे नवीन? हे पातळ जाईल। फुटला नाही ना? उचल आता, चलते ठेव। काही मागे। नमस्कार, माझ्या चॅनल तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला फणसाचं सांधण बनवून दाखवते। काल मी फणस आणला होता, तो आता पिकला। तिचं आता मी घर काढून घेते। फणस मी कापून घेते। पप्पाला तेल लावून घेतलंय। आता हे घर काढून घेते। पक्षी मस्त झाला होता ना। पिकवायला ठेवलं ना आपण। आई सांदनला बरका पण असंच लागतो ना? बरका पणच लागतो, कापा नाही लागत त्याला। कापा पणच कडक, आणि हे कसा याचं बदबदीत येत, रस निघेला त्याचा रस नाही निघत। हे घर एवढं मी सांगण्याला घेते। आता मी गऱ्यात रस काढून घेते। या बिया काढते आधी। टायगर मी काढून घेते, रस काढून घेते।
रस काढून घेते आता. बघा मी एवढाच रस घेतलाय. आता झालं, रस काढून झालेला आहे. रस भरपूर होईल. हे तांदूळ मी धुवून घेतले, धुवून सुकून घेतले. ते आता हे तांदूळ रव्यासारखं बारीक लावायचं, बारीक करायचे, जाडसर ठेवायचं नाही. हे बघा हे मी तांदूळ मिक्सरला लावून घेतले रव्यासारखं बारीक. आता हे मी कढई ठेवून देते. आता 1 चमच मी तूप टाकून घेते भाजायला. हा तांदूळ मी रव्यासारखा वाटून घेतलाय. तो आता मी भाजून घेते. मिक्सरला लावून घेतला होता. आता हे रवा भाजून झालेला आहे. आता हे मी काढून घेते. हे बघा आता हे ताटात ओतून घेते. आता हे मी गुळ घेतलाय. हा गुळ बारीक वितळून घेते याच्यामध्ये. खडं मोडून घ्यायचं सापसर बारीक करायचे. आता गुळ वितळून झालेला आहे. आता एक खोबरं टाकून घेते. ही वेलची पावडर टाकून घेते. चवीपुरतं मीठ टाकून घेते. थोडीशी हळद टाकून घेते. याच्यामध्ये आता ही कणी काढली ती टाकून घेते. हे आता मिक्स करून झालेलं आहे. हे आता मी अर्धा तास ठेवून देते.
आम्ही आता टोप ठेवून देते. हे आता पाणी ओतून घेते. हे बघा याला अर्धा तास झालाय. त्यात मी घी टाकून घेते परत. आता हे मिक्स करून घेते घी टाकून परत. इथं मिक्स करून झालेलं आहे. हे बघा मी फणसाचे तोरण बनवले. ते आता मी भरून घेते. तर दुरण भरून झालेले आहेत. आता हे दुरण मी टोपावर ठेवून देते. आता हे मी ढाकण ठेवून देते. हे बघा सांडण आपलं झालेलं आहे. शिजलं हे. आता हे मी काढून घेते. फणसाचं सांडण तयार आहे. तुम्ही पण नक्की बनवून बघा. आवडल्यास कमेंट करून सांगा.